ही आहे कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी गावातील एक घटना, जिथे पशुपालक मयूर सांगले यांच्या गोठ्यात एक खिल्लार जातीचे जन्मताच विकलांग म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर असलेले वासरू जन्मास आले। त्या कालवडीला पाहून सगळ्यांना हेच वाटत होते की हे वासरू काय जास्त दिवस जगू शकणार नाही। कारण का तर ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता। त्या कालवडीला नीट चालणे तर लांबच, तिला नीट उभा देखील राहता येत नव्हते। या घटनेची माहिती इंगळी गावातीलच ग्रामस्थ प्रवीण परीट यांनी गोपाल वेटरनरी होमिओपॅथिक क्लिनिक इचलकरंजीचे सर्वेसर्वा डॉक्टर अनिरुद्ध माने यांना फोन करून दिली। पण डॉक्टर माने यांनी देखील काहीही आशा नसताना त्यांनी जिद्दीने ही केस हातात घेतली आणि वासरावर होमिओपॅथिक उपचार सुरू ठेवले। त्यांनी कोणतेही मोठे ऑपरेशन नाही तर फक्त साधे असे होमिओपॅथिक उपचार केले आणि त्यानंतर मग चमत्कारच घडला असे म्हणावे लागेल। जे वासरू सरळ उभे राहू शकत नव्हते, नीट बसू शकत नव्हते, पण ते आता उत्साहाने चालू लागले होते आणि जेनेटिक डिसऑर्डर असूनही त्या कालवडीला एक नवे आयुष्य मिळाले। हीच आहे होमिओपॅथीच्या ताकदीची आणि डॉक्टरांच्या संशोधक वृत्तीची कमाल। त्यामुळे शेतकरी आणि पशुपालक मंडळातून डॉक्टरांचे खूपच कौतुक होत आहे। पशुसेवा असो वा गोसेवा, आमचे गोपाल होमिओपॅथिक संशोधन केंद्र नेहमीच तत्पर राहील। तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।